आणि आता 36 जिल्ह्यातल्या एकूण दिवसभरातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या इमारतीला त्रिसदस्यीय सुरक्षा। MIT कॉलेजच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन। नागपूरच्या रामटेकमध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा। केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिसांचा चोख बंदोबस्त। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला तगडा बंदोबस्त। स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि CRPF जवानांचा तिहेरी पहारा। नाशिकमध्ये अंबड वेअर हाऊस परिसरामध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठाकरेगडाचा पहारा। CCTV कंट्रोल रूम आणि ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर 4 पदाधिकारी तैनात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रूमला त्रिसदस्यीय सुरक्षा कवच देण्यात आलाय। CRPF, राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचं मतदानाच्या मतपेट्यांसाठी कवच। येत्या 5 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होणार। मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती, भारतीय हवामान विभागाची माहिती। अकोल्यातील पातूरच्या माळसूर येथील वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठं नुकसान। विद्युत खांब पडल्यानं अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पांडे इथं वादळी वाऱ्यानं झाडं पडलेली आहेत उन्मळून आणि विद्युत तारा देखील तुटल्या। वादळी वाऱ्यानं झाडं पडल्यानं दुचाकी आणि विद्युत पोलांचे मोठं नुकसान। सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर। पत्रे उडून गेल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान। प्रशासनानं तात्काळ मदत देण्याची मागणी। जळगाव जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, तर प्रशासनानं नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, एकनाथ खडसेंची मागणी। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात फळबागांचे पंचनामे सुरू। मोहोळ तालुक्यातील केळी बागा पूर्णतः भुईसपाट झाल्याचं चित्र। महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू। मान्सूनपूर्व पावसानं बुलढाण्यात 3घांचा बळी घेतला। मलकापूरमधील 2घांचा मृत्यू तर शेगावमध्ये 1 जण दगावलाय। मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार तडाख्यानं शेतीचं प्रचंड नुकसान। यवतमाळमध्ये काही गावांना वादळाचा तडाखा बसलेला आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महागाव, पुसद, आर्णी या तालुक्यातील काही गावात मोठं नुकसान। 25 ते 30 घरांच्या नुकसानासह 24 तासांपासून लाईट नाहीये। जळगावच्या रावेरमध्ये अवकाळी पावसामुळे 602 हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त। 6.72 कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर। जळगावच्या रावेर मुक्ताईनगरमधील नुकसानग्रस्त भागाची श्रीराम पाटलांकडून पाहणी। शासनानं शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, श्रीराम पाटलांची मागणी। बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यात वादळी वाऱ्यानं घरांचं नुकसान। 200 ते 250 घरांवरील पत्रे उडाले। वादळी वाऱ्याला बेलाड गावाला फटका बसलेल्या वादळी वाऱ्याचा। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे पापरी या गावामध्ये नर्सरीचं पॉलीहाऊस जमीनदोस्त। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकऱ्यानं मोसंबीच्या बागेवर फिरवलाय JCB। पाण्याअभावी मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त करण्याची शेतकऱ्यांवर वेळ। जालना जिल्ह्यात मोसंबीवर कुऱ्हाड। पाण्याअभावी मोसंबीसह इतर फळबागाही सुकल्या। फळबागा वाचवण्याचं शेतकऱ्यांसमोर आव्हान। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्याचा 35 कुटुंबांना फटका तर 8 जणांचा मृत्यू। नैसर्गिक संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला। मालेगावच्या चिंचवेगमधील महिलांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा। पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक। तोडगा निघेपर्यंत गावकरी आंदोलन करण्यावर ठाम। हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचं टॉवरवर चढून आंदोलन। अवकाळीचं अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन। नुकसानीचं अनुदान तातडीनं मिळण्यासाठी शेतकरी चढले टॉवरवर। नाशिकच्या येवला तालुक्यात पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र। जवळपास 58 गाव आणि 60 वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू। धुळ्यातील सडगावात भीषण पाणी टंचाई। जंगलातील विहिरींवर पाणी भरण्यासाठी बैलगाड्यांच्या रांगा। पाणी टंचाईच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींचं मात्र दुर्लक्ष। जळगावातील हतनूर धरणामध्ये 31% पाणी साठा शिल्लक। गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात कमी पाणी साठा। पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। जळगावच्या भुसावळमधील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीची पाणी पातळी घसरली। ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी धान पीक वाचवण्याची धडपड। कोरड्या ठाक। चूलबंद नदीतील लहान मोठ्या जलस्रोतातून मोटारच्या सहाय्यानं पाणी उपसा। वाशिम जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई। 53 ठिकाणी विहीर अधिग्रहण तर शहरी भागात पाणी कपात।
रत्नागिरीत पाणी टंचाईची समस्या गंभीर. टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या 200च्या वर. 20 खासगी तर 4 शासकीय टँकरनं गावांना पाणी पुरवठा. नाशिक जिल्ह्यातील 9 प्रकल्प कोरडे ठाक. भोजापूर, नागासाक्या, तिसगाव, पुणेगाव आणि ओझरखेड मणिकंपूज या धरणामध्ये शून्य पाणी साठा आहे, तर अनेक धरणांनी पाणी पातळी गाठलेली आहे. नांदेडच्या डाक्याच्या वाडीत दुष्काळाचं गडद सावट. घोटभर पाण्यासाठी 2 तास रांगेत थांबण्याची वेळ. गावात एकच बोरवेल असल्यानं पाणी मिळण्याची खात्री नाही. परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पात मृत साठा शिल्लक. गंगाखेड शहरासह शहरातील गावांसाठी धोक्याची घंटा. नांदेडच्या हदगावातील पाणी टंचाईची बातमी TV9 मराठीनं दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग. BDO कैलास बळवंतांकडून गावात पाणी टंचाईची पाहणी. बुलढाण्यातील मान्सूनपूर्व पावसाचा शासकीय कार्यालयांना फटका. पावसामुळे वीज खंडित. शासकीय कामकाज ठप्प. मराठवाड्यात उष्णतेच्या झळा. अकोला, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर राज्यातील सर्वात उष्ण शहरं ठरली. राज्यात 6 जिल्ह्यात उष्णतेचा लाटेचा अंदाज. नांदेड, हिंगोली, धुळे, जळगाव आणि चंद्रपुरात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट, तर विदर्भात उष्णतेच्या लाटेची तीव्रता जास्त राहणार. वर्धा जिल्ह्यात विविध कंपनीच्या तूर बियाण्यांच्या आता दरात 100 रुपयांनी वाढ झाली. शेतकऱ्यांना 250 रुपयांच्या बॅगसाठी आता 350 रुपये मोजावे लागतात. अमरावतीमध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची बियाणं खरेदीकडे लगबग. बियाणं मार्केटमध्ये विशिष्ट कंपनीच्या कपाशीच्या वाणाचा आता तुटवडा आहे, तर जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करत असल्याचा आरोप केला जातोय. यवतमाळ जिल्ह्यात योग्य भाव मिळत नसल्यानं कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून. शेतकऱ्यांनी योग्य भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आहे. येवल्यात वनक्षेत्रात PTZ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्राणी प्रणगणना, तर वनक्षेत्रामध्ये पाणवट्यांवर आता कॅमेरे आणि रात्रीच्या वेळी गस्त घालून 296 प्राण्यांची प्रगणना करण्यात आलेली आहे. गोंदिया जिल्ह्याचे तापमान 44 अंशांवर. जिल्ह्यामधील तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, तर प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नाशिकमध्ये उष्णतेमुळे 60% अधिक ओपन पोल्ट्री व्यवसाय बंद. मात्र येवला तालुक्यामधील बल्लेगावच्या शेतकऱ्याला AC पोल्ट्री फार्ममधून भरघोस उत्पन्न मिळालं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात 500 ते 800 रुपयांची वाढ. बाजार समितीमध्ये चांगल्या दर्जाच्या तुरीला 12,300 रुपयांपर्यंत दर. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागात जमीनदोस्त. लोहा तालुक्यातील कपिलेश्वर, बेट सांगवी इथं केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगावच्या रामदेववाडीतील अपघात प्रकरणातील 3 आरोपींना न्यायालयीन कोठडी. रामदेववाडीमध्ये भरधाव कारच्या धडकेत एका महिलेसह 3 मुलांचा मृत्यू झाला होता. अमरावतीमधील राजापेठ पुलावर ट्रकची दुचाकीला धडक. एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. नांदेड जिल्ह्यातील गिधाडी मोहाडी मार्गावर पुन्हा एक मृतदेह सापडला. मागील 6 दिवसांपासून घरून बेपत्ता होत हा मृतदेह सापडलेला आहे. 2 दिवसात दुसरा मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवरील महाल गावातील पेट्रोल पंप मॅनेजरला लुटलेला आहे. चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड टाकून 17 लाख रुपये लांबवले.